नमस्कार मित्रांनो, मी आयुष पाटील. बघा, लाईफमध्ये प्रत्येक जण स्ट्रगल करत आहे आणि जो माणूस स्ट्रगल करतोय त्याला प्रत्येकाला प्रॉब्लेम नावाची गोष्ट आहे. असा कोणी सक्सेसफुल माणूस नाही आहे, कोणी सक्सेसफुल इन्सान नाही आहे की त्याला लाईफमध्ये प्रॉब्लेम आलेच नाही. आजपर्यंत जेवढे पण लोक सक्सेसफुल झाले त्यांना प्रॉब्लेम नसेल आले. प्रत्येकाला प्रॉब्लेम. लाईफचा एक पार्ट आहे प्रॉब्लेम. तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो. आय होप ती तुम्हाला खूप आवडेल. मित्रांनो, स्टोरी अशी आहे की एक साधारण माणूस लाईफमध्ये घेऊन खूप 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 प्रॉब्लेममध्ये असतो. त्याला सोल्युशन घेण्यासाठी तो एक राजाकडे जातो. राजाकडे गेल्यानंतर राजाला तेव्हा त्याची सगळी हकीकत सांगतो की मी जे पण करतोय ते माझ्या विरोधातच जात आहे. मी ज्या पण गोष्टी करायला लागलो त्या गोष्टी माझ्या सगळ्या उलट्याच होत आहे. राजाने त्याला सांगितलं की मग तुला या सगळ्या गोष्टीतून काय पाहिजे बा, काय सुटका देऊ, माझ्याकडून काय होऊ शकते. तर ते एवढाच म्हणला की मला लाईफमध्ये प्रॉब्लेम नको, हे प्रॉब्लेम मी कसे सॉल्व्ह करू. तर राजाने त्याला प्रॅक्टिकली समजून सांगितलं. राजाच्या राजवाड्यामध्ये उंट होते, उंट. आणि ते उंट असल्यामुळे त्याने सांगितलं की तुझे सगळे प्रॉब्लेमचे सोल्युशन मी देतो. राजा त्याला म्हटलं मी तुझे सगळे प्रॉब्लेमचे सोल्युशन देतो, फक्त रात्रभर तुला एकच काम करायचं आहे. ते काम असं आहे की आपल्या तिथं उंट आहे शेतामध्ये. ते उंट जोपर्यंत सगळे बसत नाही खाली तोपर्यंत तू राजवाड्यामध्ये यायचं नाही. जेव्हा बसेल ते तेव्हा तू ये, मी तुला सोल्युशन देतो. 10-15 उंट होते. आता याला वाटलं काय 15-20 मिनिटाचं काम आहे, मी आरामशीर यायला बसतो आणि राजाकडे जातो. पण त्या ठिकाणी झालं असं की तो उंटाजवळ गेला. त्यातले 2 उंट बसायचे, 3 उभं राहायचे. 3 बसायचे, परत 2 उभं राहायचे. सगळे बसत बसणारे त्यातलं एखादा उठायचं. म्हणजे रात्रभर असं चालू राहिलं. सकाळी मॉर्निंगला राजा स्वतः त्याच्याजवळ गेला आणि म्हटला तू माझ्यापर्यंत का नाही आला. तर त्या माणसाने त्याला म्हटलं, राजाला म्हटलं की मी या सगळ्यांना खूप बसवण्याचा प्रयत्न केला, पण कोणी बसायचं कोणी उठायचं. असं करून करून रात्र निघून गेली, दिवस उगला. राजाने त्या माणसाला म्हटलं की तुला याच्यातून काय शिकायला भेटलं. त्यांनी म्हटलं की कोणीच नाही, जेव्हा बसायला लागला दुसरा उठतोय, दुसरा बसायला लागला तिसरा बसतोय. राजा त्याला म्हटला हे बघ, याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की जशी तुझी लाईफ चालू आहे, लाईफमध्ये प्रॉब्लेम येणारच. एक प्रॉब्लेम संपली दुसरी प्रॉब्लेम बाहेर निघणारच. त्याकरिता एक गोष्ट लाईफमध्ये राजाने सांगितले की 3 प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि ते 3 प्रॉब्लेम कसे असतात मी तुम्हाला सांगतो. सिंपल आहे. प्रत्येकाला काही प्रॉब्लेम असे असतात ते प्रॉब्लेम ॲटोमॅटिक सॉल्व्ह होतात. दुसरे प्रॉब्लेम असे असतात त्याला आपल्याला स्वतः सॉल्व्ह करावं लागतं. आणि तिसरे प्रॉब्लेम असे असतात ते टाईम गेल्यानंतर सॉल्व्ह होतात. प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम. जर मित्रांनो तुम्हाला जर तुमचे प्रॉब्लेम परमनंटली खतम करायचे, एकच मार्ग आहे. कोणचा? सुसाईड. आणि ते तुम्ही म्हणू शकत नाही तुम्ही करा, कारण माणूस मेल्यानंतर त्याला आपण जाळतोय, त्याला त्याचं साहस पण होत नाही आहे. तर त्याच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की लाईफमध्ये प्रॉब्लेम येताच हार नाही मानायची. आपल्याला खूप पुढे जायचं आहे. जो स्ट्रगल करेल, मेहनत करेल, जो समोर जाईल, प्रॉब्लेम ही छोटी मोठी चालूच राहते. हार मानायची नाही. राहिली गोष्ट सक्सेस. सक्सेस आपल्याला झेक मारून येईल, पण त्यासाठी आपल्याला तेवढी मेहनत करावी लागते.